मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जगातल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये पोहोचतं. आमचं आम्हालाच माहित नाही आम्ही आमचे पूर्वज कसे लढले 26-27 वर्ष. हे काय झालं? शिवा कशी आमचा ना, कोल्हापूरचा, पन्हाळ्याच्या खालचा, आमच्या रक्तामांसाचा माणूस, मावळा माणूस, तो उपेक्षित राहिला. महाराणी ताराबाई हा विषय माझ्या डोक्यात 1962 सालापासून आहे. आम्ही किती गेलं तर आमच्या मराठा इतिहासावर हे आईचं प्रेम आहे. किंवा आता आयुष्यभर मी तेच काम करत आलो. पण तुमचा इतिहास जर तुम्हीच वाचला नाही, तुम्हीच अभ्यासला नाही, तुम्हीच लिहिला नाही, तर इतर किती लोक लिहिली? छत्रपती राजाराम महाराजांचं चरित्र कोणी लिहिलं नव्हतं. अजूनही धनाजी जाधवाचं नाहीये. लढा हा पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावा लागतो. तसा तो महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, दारूबाज, अतिशय घाणेरडे असे आरोप करण्यात आले. यांनी राज्य पुरवलं असा एकदा ब्रँड केल्यानंतर संपलाच विषय. छत्रपती राजाराम महाराज अहो दुबळा माणूस, वयाच्या 30व्या वर्षी वारला. त्याला व्यसनं होती, त्यांच्या बऱ्याच बायका केल्या होत्या त्यांची, त्याच्यातून काही झालं नाही. 11 वर्ष लढा दिल्या राजाराम महाराजांनी. तिथं राजधानी स्थापून त्यांच्याच काळामध्ये औरंगजेबाला लक्षात आलं की मराठ्यांना आपल्याला जिंकता येणार. संता जयंती प्रत्यक्ष जाऊन युद्धावर, युद्धभूमीवर लढा करावा लागत नाही. इंदिरा गांधींनी जो बांगलादेश निर्माण केला तो प्रत्यक्ष त्या गेले नाहीत लढायला. लढा हा पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावा लागतो. तसा तो महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज हे लढा पहिल्यांदा आपल्या डोक्यात जिंकत होते. तेव्हा असं ब्रँडिंग केल्यामुळं तिकडे कोणाचं लक्षच नाही. आम्ही भांडून बाल भारतीमध्ये 2 पानं ताराबाईंच्यावर आणले. शिवाकाशींवर कोणी लिहिले माझ्यावर इतका हे तुम्हाला घालू देणार नाही. हे म्हटलं तुम्हाला पुरावे देतो शिवाकाशीचे. आणि 4थीच्या पुस्तकामध्ये मी शिवाकाशी लागला. मी काय झालं? शिवाकाशी आमचा ना, कोल्हापूरचा, पन्हाळ्याच्या खालचा, आमच्या रक्तामांसाचा माणूस, मावळा माणूस, तो उपेक्षित राहिला. आज आमची मुलं जातात पन्हाळ्यावर तर हा पुतळा कोणाचा? 5-7 वर्षापूर्वी सांगावं लागायचा शिवाकाशी कोण? आज महाराष्ट्रातल्या कोणाही शाळेतल्या मुलाला शिवाकाशी म्हणजे कोण हे सांगावं लागत नाही. माझी तीच अपेक्षा आहे की पन्हाळगडावर जिथनं ज्या ठिकाणाहून महाराणी ताराबाईंनी राज्य केले, ज्या ठिकाणाहून त्यांनी आदेश पाठवले आपल्या सेनानींना, आणि सेनानी हे औरंगजेबाच्या साम्राज्यावर तुटून पडले. अशा वेळेचा पुतळा तिच्या राजधानीमध्ये, तिच्या राजवाड्याच्या बाहेर अशा प्रकारची माझी दुसरी मनीषा आहे. आणि ही काही दिवसापूर्वी महाराज साहेबांच्या समोर मी बोलून दाखवली. महाराज साहेबांनी तातडीनं लगेच त्याला पुकार दिला. आम्ही आता लवकरच अशा प्रकारची समिती महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बोलवते, जेणेकरून 2-3 वर्षामध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा उभा आहे. 150 वर्षात अनेक इतिहासकार होऊन गेले, पण जशा पद्धतीचं लेखन व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे. म्हणजे आणखी किती असे लोक राहून गेलेले आहेत ज्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला पाहिजे असं आपल्याला वाटतं, कारण आपलं संशोधन निरंतर सुरू आहे.
मी सांगतो, मी माझ्या परीनं आयुष्यात तेच काम केले. एवढा मोठा पराक्रमी सेनानी, गनिमी गावाचा अप्रतिम सेनानी संताजी घोरपडे, त्याचं चरित्र होते. अजूनही धनाजी जाधवाचं नाहीये. संताजीच उपेक्षित राहिलेल्या सेनापतीचं चरित्र मी पाहिले, त्यानंतरही कुणी लिहिलं. चरित्र म्हणजे गोष्टीरूप नव्हे, लक्षात घ्या, चिकित्सात्मक, पुराव्याविषयी. ह्या छत्रपती राजाराम महाराजांचं चरित्र कोणी लिहिलं नव्हतं. 4-5 वर्षापूर्वी मी ते चरित्र लिहिले. तोही मोठा ग्रंथ आहे, तोही महाराज साहेबांच्याच कृपेने प्रकाशित झालेला आहे. हा राजा सुद्धा उपेक्षित आहे. संभाजीराजांना बेंद्रेंच्या सारखा, वासी बेंद्रेंच्या सारखा इतिहासकार लाभला, म्हणून संभाजीराजाचा पराक्रम उजेडत आला. राजाराम महाराजांना आणि ताराबाई साहेबांना तसा इतिहासकार लाभला नाही आजपर्यंत. आणि एक लक्षात घ्या, तुमचा इतिहास हा तुम्ही लिहावा लागतो. परक्याने कुणी लिहिला तर चांगलंच गोष्ट आहे. पण तुमचा इतिहास जर तुम्हीच वाचला नाही, तुम्हीच अभ्यासला नाही, तुम्हीच लिहिला नाही, तर इतर किती लोक लिहितील? आईचं प्रेम आणि ताईचं प्रेम याच्यातला फरक आहे. आम्ही किती गेलं तर आमच्या मराठा इतिहासावर हे आईचं प्रेम आहे. किंवा आता आयुष्यभर मी तेच काम करत आलो. जे जे उपेक्षित आहेत हिरोज, त्यांना नाही घ्यायचं. आता शहाजी महाराजांच्यावर चालू आहे माझा, म्हणजे थोरले शहाजी महाराज. जाणीवपूर्वक हे सगळ्या विरोधाला लपले. किती वर्ष चालू? मीच मला सांगतो, हा विचार महाराणी ताराबाई हा विषय माझ्या डोक्यात 1962 सालापासून, म्हणजे 60 वर्ष झाली मी त्याच्यावर विचार करतो. पण प्रत्यक्ष संशोधन आणि लेखन हे माझं 8 ते 10 वर्ष लागले. इथे सगळे व्याप सांभाळून मारतात. शाहू महाराज आहेत, शाहू महाराजांच्या पंचखंडात इतिहास झाला माझा, त्याचं अजून प्रकाशन व्हायचं आहे, ते पुण्याला होईल. तेव्हा हा काही वर्षभरात पूर्ण झालेला प्रकल्प नाही आहे. ज्याला आपण मिशन म्हणतो, माझ्या आयुष्याचं मिशन होतं महाराणी ताराबाईंचं चरित्र. म्हणजे शाहू महाराजांच्यावरही सुद्धा मी 2000 पानाचा ग्रंथ लिहिलाय, 5 खंडात ग्रंथ लिहिलाय. पण त्याही पेक्षा मी माझ्या या महाराणी ताराबाई चरित्राला अधिक मानतो. याचं कारण असे की शाहू महाराजाला अनेक इतिहासकार मिळालेले आहेत, ताराबाईने इतिहासकार मिळालेले, त्या उपेक्षित राहिल्या. शाहू महाराजांचं कसं झालं, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांच्या प्रमाणे, शिवाजी महाराजांच्यावर जशी स्तुती उधळली जातात, निरनिराळे ग्रंथ होतात. आतापर्यंत 200-250 ग्रंथ झाले. एवढा मोठा ग्रंथ झाला. आणि माझ्या स्वप्नामध्ये जसा ग्रंथ होता तसा तो अवतीर्ण झालेला आहे. कुणालाही खरं वाटणार नाही की महाराणी ताराबाईंच्यावर 800 पानाचा चरित्र ग्रंथ होऊ शकतो. विशेषतः दुसरा कालखंड, हा पहिला कालखंड हा पराक्रमाचा आहे, पण दुसरा कालखंड हा त्याहून अधिक महत्वाचा असा की सर्वशक्तिमान पेशव्याशी तिनं संघर्ष केला. जे आहे त्याच्या पहिली ते तितका प्रकाश टाकू शकत नाहीत, या पुढच्या काळात टाकावा अशी अपेक्षा आहे तुमची? कोणतरी आपल्याला एक बघा, त्यांनी असं प्लॅन केलं, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जगातल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये पोहोचतं. आमचं आम्हालाच माहित नाही, आम्ही आमचे पूर्वज कसे लढले 26-27 वर्ष एवढ्या पलाटे सत्ताधीशाची. 22 सुभे आहेत आणि मराठ्यांचं राज्य एक सुभा सुद्धा नाही, 22 सुभे आहेत.
काबूल कंदार पासून आसामपर्यंत आणि काश्मीर पासून इथं कन्याकुमारीपर्यंत अशा सम्राटाशी. पण आम्ही उपेक्षा केली. का उपेक्षा केली? जे सगळे इतिहासकार आतापर्यंत होऊन गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाईची स्तुती केलेली आहे, गौरव केलेला आहे. नानासाहेब पेशव्याला त्यांनी महान केले. अशा या नानासाहेब पेशव्याशी हिने लढा दिला म्हणून त्यांना बदनाम करण्यात आलं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.